करांना मतं मिळाली आहेत 17. त्यामुळे 17 आणि 10 हे आकडे सध्या तरी लक्षणीय दिसतात आपल्याला. कृपाल तुमानेंना मतं मिळाली आहेत 9. भावना गवळींच्या खात्यात मतं जात आहेत 6. आकडेवारीमध्ये वाढ होतीये. कृपाल तुमानेंच्या वाट्याला मतं गेली आहेत 9 आणि भावना गवळींच्या वाट्याला मतं गेलेली आहेत 6. अमित गोरखेंना मिळाली आहेत मतं 12. राजेश विटेकरांच्या खात्यात 8. पंकजा मुंडे 10. सदाभाऊ खोत 3. अशी आताची आकडेवारी, सध्याची आकडेवारी मात्र ही झपाट्याने बदलतीये. मिलिंद नार्वेकर यांच्या खात्यात आतापर्यंत 17 मतं समोर येत आहेत. कृपाल तुमानेंना 11. योगेश टिळेकरांना 13 मतं. परिणय फुकेंच्या खात्यात 5 मतं. जयंत पाटलांच्या मतांचा आकडा अजून येत नाही. तो त्याच्या तिकडे 2 का 3 आलं होतं आता सध्याच्या घडीला. जयंत पाटील ते बघा 2 मतं. तर ही आकडेवारी सध्याच्या घडीला येऊ लागलेली आहे. आणि आता जसं आपले प्रतिनिधी देखील सांगतात आणि कळसे सर देखील सांगतात, सर आता हे म्हणजे आता ही आकडेवारी जर येते, हे आपण सॉर्टिंग आणि ह्या गोष्टी म्हणते, अजून आपल्याला हे ऑफिशियल काउंटमध्ये ही मतं घेता येणार नाहीत असा तुमचा अर्थ आहे याच्यातला. तर मग आपल्याला ऍक्च्युअली व्हॅलिड काउंट कधीपर्यंत कळू शकतो? कारण आता जवळपास 6 वाजत आले. कदाचित झालं असावं त्यांचं व्हॅलिड इनव्हॅलिड. अच्छा, हा, आता म्हणूनच ते आपल्याला कळलं ना, एक मत त्याचं बाद झालं. याचा अर्थ झालेला आहे म्हणजे कोटा आणि हे तिकडे आकडेवारी निश्चित झालेली आहे. निश्चित अजून झालेली नाहीये. ओके. कारण व्हॅलिड इनव्हॅलिड आता चाललंय त्यांचं, कारण एक समान मत ते आपल्याला दिसलंय बघा त्याच्यामध्ये. 11 गठ्ठे जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत व्हॅलिड इनव्हॅलिड ठरणार नाही नाही. ठरणार. ओके, प्रज्ञा. एक प्रश्न इकडे असा उपस्थित होतो